अरे पुन्हा हा देह मिळणार नाही, दुसऱ्या देहात आपल्याला चिंतन करता येणार नाही, पुन्हा देह मिळणार नाही. आणि जो मिळाला तो बऱ्याच दिवसांना मिळाला. बहुता दिसा फेरा आला या नगरा. मग लय भार घेऊ नका, लय घमिंडीत राहू नका, लय धनाच्या सत्तेच्या मानाच्या नादी लागू नका. अरे धनामाग सत्तेमाग मानामाग आपण पळालेलं मान भेटत नाही. मान इच्छितो अपमान पावे, मान इच्छी धनाच्या माग लागून अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी. जर पळाल्यावर धन मिळालं असतं तर कुत्र्याला सगळ्यात आधी मिळालं असतं, आणि त्यातली त्यात पिसाळ्या कुत्र्याला जास्त लवकर मिळालं असतं. विठ्ठल म्हणून धन आणि मान हे प्रारब्ध. अन्न मान धन हे तो प्रारब्ध. मग आपला जो काळ आहे तो चिंतनात घाला. काळ सारावा चिंतने. कुठं चिंतन करा? एकांतवासी. म्हणले महाराज माणसाला माणसं घासायलेत, कुठं जा माणसंच येत. कीर्तनाला माणसं. बरं पुढं चाललं घोड्याच्या तरी माणसंच, पुढं बाऱ्याच्यात बहिर दिशेला गेलं तरी बारीच. अरे माणसं कुठं माणसं. एवढे माणसं झाले एकांत कस काय. बरं चिंतन करायचं तर कोणतं करायचं? चिंतनाचे प्रकार आहेत. आमचे गुरुजी गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर सांगत असतात, निर्गुण स्वरूपाचं चिंतन आहे, सगुण स्वरूपाचं चिंतन आहे, तिसरं सगुण निर्गुण अभेद, सगुण स्वरूप निर्गुण स्वरूप याच्या अभेदाचं चिंतन आहे, चौथं लीला चिंतने, पाचवं गुण चिंतने, सहावं नाम चिंतने, आणि आणखी एक चिंतन वेदांत शास्त्रात आहे त्याचं नाव आहे लय चिंतन. विठ्ठला मग कोणतं चिंतन करायचं? निर्गुणाचं. अरे निर्गुणाचा बोध कठीण, मन बुद्धी वाचे अगम्य जाण, शास्त्राशी नकळे उन खून, वेदी मौन धरी येले. निर्गुणाचं चिंतन कठीण आहे, सगळ्याला जमणार नाही. निर्गुणाचा बोध कठीण, मन बुद्धी वाचे अगम्य जाण, शास्त्राशी नकळे उन खून, वेदी मौन धरी येले. सगळ्याला ते जमणार नाही. म्हणून सगळ्या चिंतनात निर्गुण स्वरूपाचं चिंतन, सगुण स्वरूपाचं चिंतन, निर्गुण सगुण याच्या अभेदाचं चिंतन, लीला चिंतन, गुण चिंतन, लय चिंतन, ह्या सगळ्यापेक्षा सोपं असणारं आणि फलदायी असणारं ते नामचिंतन आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून सगळेजण काय करा? नामचिंतन करा. कुठं करा? तुकोबरा म्हणतात, आसाल ते करा जेथे ते, आसाल ते करा हे नामाच्या चिंतने प्रगट पसारा, आसाल ते करा, आसाल ते करा जेथे तेथे, नामाच्या चिंतना प्रगट पसारा, आसाल ते करा, आसाल ते करा जेथे तेथे. नामाचं चिंतन करा. कोणतं चिंतन करा? बाकीचे चिंतन करू नका असं नाही, पण ते इतके सोपे नाहीत. नाम हे सगळ्यात सोपं चिंतन आहे. हा नाम संकीर्तन, नाम संकीर्तन, नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन, नाम संकीर्तन, नाम संकीर्तन साधन पै सोपे. नाम संकीर्तन, नाम संकीर्तन, हा नाम संकीर्तन, नाम संकीर्तन, नाम संकीर्तन साधन पै सोपे,
नाम संकीर्तन नाम संकीर्तन नाम संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन नाम संकीर्तन जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे हा जळतील पापे जन्मांतरीचे न लगती सायास न लगती सायास न लगती सायास जावे वनांतरा लगती सायास न लगती सायास न लगती सायास जावे वनांतरा जावे वनांतरा पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरी हा जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे जन्मांतरीचे हा न लगती सायास न लगती सायास न लगती सायास जावे वनांतरा न लगती सायास न लगती सायास न लगती सायास जावे वनांतरा जावे वनांतरा जावे विठ्ठल विठ्ठल विठाला सोपे आहे सर्वांहून सोपे आणि फलदायी आहे. काही गोष्टी अवघड असतात आणि सफल बी नसतात. सिंहाच्या केस उपटीनं सोपं गावगडे सोपं गावगडे सिंहाचा मांजरीचा नाही सोपं गाव अवघडे. बरं उपटून फल काय काही अवघड बिन सफल नाही. आणि भगवंताचं नाम सोपं आहे आणि सफल आहे. सोपं आहे म्हणून नामचिंतन करा. काय करा? नामचिंतन करा. जिथं असताल तिथं करा. कोणत्या वेळेत करा? काळ वेळ नाम उच्चारिता नाही. कोणत्या काळात करा, कोणत्या वेळेत करा. म्हणले महाराज पण एकांत आम्हाला साधता येत नाही ना. आम्ही वारकरी माणसं आहेत. आम्ही कोण आहेत? वारकरी आहेत. दरकोस दर मुक्काम निघालेलो आहेत. आम्ही 15 दिवसाला पंढरी आणि 15 दिवसाला आळंदी देऊ. देऊ ते पंढरी किंवा आळंदी ते पंढरी, नाही तर आळंदी पंढरी देऊ, पंढरी आळंदी. विठ्ठल विठ्ठल. मग एकांत कुठं साधता येतो? आम्ही चालतोच राहतो. सारखं आमचं चालणं आहे. म्हणले मग तुम्हाला एकांत जमत नाही ना, नेहमी लोकांत आहे ना. मग तुम्ही वारकरी आहेत ना. वारकरी कोण? जो कायेनं वाचेनं आणि मनानं आदरानं, पुन्हा कसा? काया वाचा मन आणि आदरानं जो आपल्या इष्टदेवतेच्या गावाला निघालेला आहे त्याचं नाव वारकरी आहे. विठ्ठला विठाला विठाला. वाचा म्हणे जिवे सर्वस्व उदार, बाप रखमा देऊर विठ्ठलाचा वारेकर. गण लावतो तो वारकरी नसतो असं नाही, आणि असतोच असंही नाही. कीर्तन करतो तो वारकरी असतोच असंही नाही, आणि नसतो. वारकरी कीर्तन करतो पण कीर्तन करतो तो वारकरी नसतो. विठ्ठला विठ्ठला. कारण वारकरी कीर्तन करतो पण कीर्तन करतो तो वारकरी असतोच असं मात्र नाही. पडशी पताका घेतो तो वारकरी का वारकरी पडशी पताका घेतो? पडशी पताका घेतो तो वारकरी का वारकरी पडशी पताका घेतो? वारकरी पडशी पताका घेतो हे खरे. पडशी पताका घेतो तो वारकरी नाही. विठ्ठला विठ्ठला. अरे वारकऱ्याच्या गळ्यात काय माळ आहे? स्वराच्या गळ्यात अशा माळ आहे. नुसतं झाडच बांधायचं राहिला आता ते. मग वारकऱ्याचं लक्षण बहिरंग गोपीचंदन उठी तुळशीच्या माळा लक्षण आहे. पण वारकऱ्याचं खरं लक्षण वर्णाभिमान विसरली याती, एक एका लोटांगण जाती रे निर्मळ चित्ते. हे खरं लक्षण आहे.
चला ज्ञानोबरायकडे. ज्ञानोबराय देखील जसं तुकोबरायच्या एका अभंगात दोन्ही लक्षण आले. गोपीचंद नोटी हे तुकोबरायचं बहिरंग लक्षण आणि वर्णाभिमान विसरली जाती हे अंतरंग लक्षण. तसं ज्ञानोबरायचं एक अभंग आहे. कुंच पताका झळकती टाळ मृदंग वाजती आनंद प्रेमे गरजती भद्र जाती विठ्ठल. हे तुळशी माळ शोभते कंठी गोपीचंदनाच्या उटी हे बहिरंग लक्षण. आणि त्याच अभंगात पुढे ज्ञानोबराय सांगतात सतत कृष्ण मूर्ती सावळी खेळे हृदये कमळी शांती क्षमा तया जवळी जेवे भावे. पुढं सहस्त्र नामाचे हतियार शंख चक्राचे श्रंगार हे अंतरंग लक्षण आहे. विठ्ठला असा कायेनं निघालेला वाणीनं निघालेला आणि मनानं निघालेला आणि आदरानं निघालेला याचं नाव वारकरी. भक्तीचे 5 अंग आहे. गुरुवारी शेखर महाराज सांगत असते अभिगमन उपादान इज्जा स्वाध्याय आणि योग. अभिगमन कशाला म्हणायचं? काया वाचा मनानं आदरानं आपल्या इष्टदेवतेच्या गावाला निघणं जाणं याचं नाव वारंवार जाणं याचं नाव अभिगमन. हे वारीत येतं. काय येतं? वारंवार जाणं वारी. उपादान आपल्या इष्टदेवतेला जे आवडतं त्याचा स्वीकार करणं. आता पांडुरंगाच्या वारीला आपण निघालोत. मग पांडुरंगाला काय आवडत? अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. मग त्याचा स्वीकार करणं ते जमा करणं. आणि इज्जा म्हणजे त्याला समर्पण करणं. स्वाध्याय म्हणजे त्याच्या मंत्राचा जप करणं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र किंवा विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा त्याचा जप करणं याचं नाव काय? स्वाध्याय. योग त्याला डोळे भरून पाहणं आणि घरी परत गेल्यानंतर वारंवार त्याचं ध्यान करणं याचं नाव योग. विठ्ठला असा काया वाचा मनाने निघाले याचं नाव वारकरी. अशा आम्ही वारकरी आहेत. पंढरीला निघालेलो आहेत. कारण तुम्ही सांगितलं तुकोबराय पंढरीच्या लागा वाटे सखा भेटे विठ्ठल. तुम्ही काय करा? रस्ते भरपूर आहेत मार्ग भरपूर आहेत पण त्या आडमार्गाने जाऊ नका. नका जाऊ आडराणे आयशे गरजती. तुम्ही सांगितलं का नाही? तुम्हीच म्हणले बाकीच्या वाकडे वाटायात आणि मार्ग आहे नीट पंढरीचा. मार्ग आहे नीट पंढरी मार्ग आहे नीट पंढरीचा. सांड्याचा कुडी कल्पनेची वाट कुडी कल्पनेची वाट सांड्याचा कुडी कल्पनेची वाट आता कुडी कल्पनेची वाट. मार्ग आहे नीट पंढरीचा. मार्ग आहे नीट पंढरीचा मार्ग आहे नीट पंढरीचा. तुम्ही म्हणले ना संसाराची कल्पनेची वाकडी वाट सोडून द्या आणि सरळ रस्ता आहे मार्ग आहे नीट पंढरीचा. आणि तुम्ही काकुलतीहून असा उपदेश केला बहुता जन्मांती जन्मलासी नरा देव तो सोयरा करे. आणि तो देव सोयरा करण्याकरता ही संसाराची कल्पनेची वाकडी वाट सोडून दी तरी झडोझडो निवहिला निघ आणि हे भक्तीची वाटे. मग आम्ही त्या मार्गाला लागलो. तर आता मार्ग आहे नीट पंढरी. आणि तुम्ही म्हणले पंढरीशी जावे सर्व सुख घ्या. कारण आमचा सगळा जन्म गेला सर्व सुखाची आशा जन्म गेला. आम्हाला वाटलं बायको केली म्हणजे सुख होईल. सुख झालं नाही. मग वाटलं पोरग केलं पोरग झालं म्हणजे सुख होईल. पोरानं अंगुठा दाविला. पुत्रापासून सुख प्राप्ती माता पिता होईल म्हणती शेखी पुत्र अंगुठा दाविती. मग म्हणले पोराला नोकरी लागल्यावर सुख होईल. पोराला नोकरी लागली त्यांनी नोकरीची बायको केली आणि दोघं शहरात गेले. म्हातारा इकडेच पाणी भरीत बसली. मग तुम्ही काय म्हणले सर्व सुख पाहिजे ना. मग मार्ग आहे नीट पंढरीचा मार्ग आहे. पंढरीशी जावे सर्व सुख घ्यावे रूपते पाहावे. मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुकोबराय आम्ही मार्गस्थ झालेलो आहेत. आम्ही देहून प्रस्थान केलेले. प्रस्थान म्हणजे निघणे. विठ्ठला मग आम्ही एकटे थोडेच निघालो. लाखानं समाज आहे आणि तुम्ही म्हणता एकांत. आता एकांत कधी साधायचा आम्हाला याच्यात? काळ सारावा चिंतनात काळ घाला. कारण तुम्ही तुकोबरायचं आग्रह चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे. चिंतना जो काळ जाईल तो धन्य काळ आहे. उगा फुकट लोकांच्या उचापात्या करण्यात काळ घालू नका. मानात सत्ते त्याच्यात काळ घालू नका. आपल्या प्रारब्धात असेल तर मान सत्ता धन मिळल.
प्रारब्धात नसेल तर मिळणार नाही. विठ्ठला विठ्ठला. ठाला ठाल म्हणून याच्यात काळ घालू नका, काळ चिंतनात घाला. म्हणले महाराज आम्ही मार्गस्थेन एकांत कधी सांगणार? म्हणले मार्गस्थेत ना तुम्ही मार्गालाच चाला, त्याच मार्गाला तो का म्हणे तुम्ही चाला याची वाटे सर्वशाने भेटे. पण चालताना एक करा, काय करा? अभंगाच्या पहिल्या चरणात मार्ग चालता पाऊला